आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर हे दोघं सध्या जगभरातला दौरा करतायत आणि सगळीकडे मध्यस्थाची भूमिका वगैरे वठवतायत. इराण अमेरिकेचं युद्ध थांबवलं वगैरे स्वतःला शाबासकी देत आहेत. हे सगळं चालू असताना पाकिस्तानमध्ये मात्र मागच्या जवळजवळ 19 दिवसांपासून आंदोलन चालू आहे. 18 दिवस कंप्लीट झाले, 19वा आजचा दिवस आहे. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधले लोक रस्त्यावर आलेले आहेत. तिथल्या लोकांचं अन्न पाणी वा चारा सगळं बंद केलेलं आहे. लोकांची अक्षरशः अत्यंत वाईट अशी अवस्था आहे. आता हे आंदोलन पेटत चाललंय. आजच्या आंदोलनामधली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीचे जे नेते आहेत तिथले, त्यांनी पाकिस्तानला आता 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी सांगितलेल्या 38च्या 38 मागण्या मान्य करा आणि त्यांच्या ज्या ज्या नेत्यांना अटक झालेली आहे त्या सगळ्यांची सुटका करा, अशी त्यांची मागणी आहे. याच्याशिवाय इतरही काही मागण्या आहेत. या सगळ्या मागण्यांसाठी त्यांनी 24 तासांचा अल्टिमेटम दिलाय. आणखी एक विशेष गोष्ट यावेळेला या सगळ्या आंदोलनामध्ये दिसली, ती म्हणजे लहान मुलं आणि स्त्रियांचा या आंदोलनामधला लक्षणीय सहभाग. मागच्या काही दिवसांपासून लहान मुलांची संख्या वाढत चाललेली आहे. नेमकं काय काय घडतंय POK मध्ये ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पाकिस्ताननं भारताचा जो तुकडा काढून घेतलाय, ज्याला आपण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो, या पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये 5 जून पासून एक आंदोलन चालू आहे. तिथल्या लोकांचे जे बेसिक प्रश्न आहेत ते सोडण्यासाठी, लोकांना अन्न पाणी वीज या छोट्या छोट्या गोष्टी मिळण्यासाठी ते आंदोलन चालू झालेलं होतं. याशिवाय त्यांच्या इतरही काय मागण्या आहेत. या आंदोलनानं मोठा पेट घेतलाय. या आंदोलनानं सध्या पाकिस्तानमधल्या POK मधलं रावलकोट नावाचं जे शहर आहे, जे मुझफ्फराबाद पासून साधारण 100 किलोमीटरवरती आहे, तिथं 70,000 लोक एका मैदानामध्ये, ईदगाह मैदानामध्ये आंदोलनासाठी बसलेत. जवळजवळ 11 दिवस झाले त्यांचं धरणं आंदोलन चालू आहे. यामध्ये मगाशी म्हटलं तसं एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसते, ते म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये या धरणे आंदोलनामध्ये लहान मुलांची, अक्षरशः 5-6 वर्षांपासून 11-12 वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या वाढलेली आहे. महिलांची संख्या वाढलेली आहे. महिला गावागावात जाऊन फेरी काढतायत आणि फेरी काढून पाकिस्तानला चालते होण्याचा इशारा देत आहेत. लहान मुलांच्या हातात ज्या प्रकारचे बोर्ड्स आहेत त्या बोर्ड्सवरती लिहिलेलं आहे, पाकिस्तानी आर्मी चालते व्हा, काश्मीरींच्या हत्यारांनो चालते व्हा, ये वतन हमारा है, अशा प्रकारच्या घोषणा त्या सगळ्या बोर्ड्सवरती लिहिलेल्या आहेत, जे बोर्ड्स लहान मुलांनी हातात धरलेले आहेत. आणि महिलांची संख्या देखील विशेष आहे. पहिल्यापासून या आंदोलनामध्ये पुरुष तर अगोदरपासून होते. आता काश्मीरी, त्यात आणि मुस्लिम लोकांचा जर सहभाग बघितला तर जनरली स्त्रिया अशा आंदोलनापासून लांब राहत असतात. पण यावेळी मात्र वेगळं चित्र दिसतंय आणि हे चित्र आता काश्मीर विरुद्ध पाकिस्तान अशा प्रकारचं चित्र दिसतंय. आणि त्यामुळं इथं काश्मीर स्वतंत्र व्हायची मागणी करतोय. अनेक घोषणांमध्ये अनेक ठिकाणी काश्मीरचे हे नेते आपल्याला स्वातंत्र्य मागतायत पाकिस्तानपासून. हे एक वेगळं पण या आंदोलनामध्ये दिसतंय, जे या अगोदरच्या मागच्या 2-3 वर्षातल्या आंदोलनामध्ये दिसलं नव्हतं. या आंदोलनामध्ये ईदगाह मैदानामध्ये भाषण करताना सरदार अमन खान काश्मीरी, हे जे जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीचे नेते आहेत, त्यांनी पाकिस्तान सरकारला, पाकिस्तान आर्मीला अनेक इशारे दिले. या इशाऱ्यांमध्ये त्यांनी सांगितलं की पाकिस्तानची आणि पाकिस्तानच्या आर्मीची आता वेळ भरत आलेली आहे. जर पाकिस्तानची आर्मी अशाच पद्धतीचे अत्याचार करत राहिली तर आम्ही पाकिस्तान आर्मीला इथून फेकून देऊ. आता ही गोष्ट महत्त्वाची यासाठी आहे की आपल्याला माहिती आहे पाकिस्तानची आर्मी मोठ्या प्रमाणावरती काश्मीरमध्ये डिप्लॉय केलेली आहे भारताविरुद्ध लढण्यासाठी. आणि जर काश्मीरी लोकांना जर इथं राहायला मिळत नसेल तर आम्ही पाकिस्तानच्या आर्मीला देखील इथं राहून देणार नाही, असं सरदार अमन खान काश्मीरी यांनी सांगितलं. याच्याशिवाय त्यांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट या ठिकाणी बोलली, ते म्हणजे ते एक प्रकारे भारताची भाषा बोलत होते. म्हणजे कशी बोलत होते तर त्यांनी पाकिस्तान आर्मी विरुद्ध बोलताना सांगितलं की पाकिस्तान आर्मीनं बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीचे अत्याचार बंगाली लोकांच्यावरती केले ते आम्हाला चांगलेच माहिती आहेत. पाकिस्तानी आर्मी बलुचिस्तानमधल्या बलुची लोकांच्यावर जे अत्याचार करते तेही आम्हाला माहिती आहेत. पाकिस्तानी आर्मी आता सध्या KPK मधल्या पश्तून लोकांच्यावर जे अत्याचार करते आहे तेही आम्हाला माहिती आहेत आणि अशी गोष्ट काश्मीरमध्ये आम्ही चालून देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आणि ही एक प्रकारे भारताची भाषा आहे, कारण भारत पाकिस्तान आर्मीला कायम आरसा दाखवत आलाय की पाकिस्तान आर्मी ही प्रोफेशनल आर्मी नाही, तर ती बलात्कारी लोकांची एक टोळी आहे. अशा प्रकारच्या बलात्कार लोकांच्या टोळीचं एक उदाहरण म्हणजे आपण मेजर इक्बालचा बाप जो दाखवलाय आपल्या धुरंधर चित्रपटामध्ये, ते बघितलंय की बांगलादेश युद्धामध्ये काय केलं ते स्वतः मान्य करतो. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरदार अमन काश्मीरी यांनी एक महत्त्वाचा इशारा देखील मग पाकिस्तानला दिलाय. तो म्हणजे त्यांनी सांगितलं की 24 तासांचा अल्टिमेटम म्हणजे
23 तारखेची पूर्ण दिवस आम्ही तुम्हाला देतोय, त्यानंतर मात्र आम्ही काहीही थांबणार नाही. त्यांनी सांगितले की आमच्या 38 मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि ज्या 12 सीट्स आहेत या 12 सीट्स रद्द केल्या पाहिजेत. ह्या फक्त काश्मीरमधल्याच लोकांना मिळाल्या पाहिजेत. याच्याशिवाय इतर काही त्यांच्या मागण्या आहेत त्या देखील त्यांनी सांगितल्या. आणि ज्या नेत्यांना अटक झालेली आहे, 72 नेत्यांना आतापर्यंत अटक झालेली आहे, जे जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीचे नेते होते, त्यांना देखील मुक्तता करायला सांगितलेली आहे. आता या सगळ्या गोष्टींच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की पीओकेचा जो तुकडा पाकिस्ताननं जबरदस्तीने आपल्यापाशी ठेवलेला होता तो आता पाकिस्तानपासून तुटत चाललाय. जी परिस्थिती बलुचींची होती, जी परिस्थिती पश्तून लोकांची होती, तीच परिस्थिती आता काश्मीरी लोकांची देखील आहे. आणि त्यामुळं हा भाग पाकिस्तानपासून सेपरेट होण्याची मागणी करायला लागलाय. जवळजवळ 20 तास इथं वीज नसते, अनेक नद्या इथून जातात, इथं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहेत, सगळं आहे, पण तरी देखील वीज नसते, गहू अन्न पाणी मिळत नाही. इथल्या लोकांच्यावर अत्याचार केले जातात, त्यांना इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत, गोष्टी मिळत नाहीत. जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी त्यांचा जो पक्ष आहे, त्यांची पार्टी आहे, त्याच्यावरती दहशतवादी म्हणून त्यांच्यावरती बंदी घातली गेली आहे. त्यांच्यातल्या 4 महत्त्वाच्या नेत्यांच्यावर, ज्यांची नावं आहेत शौकत नवाज मीर, उमर नजीर काश्मीरी, ख्वाजा मेहरान अरशद आणि सरदार अमन खान. सरदार अमन खान म्हणजे तोच जो ईदगाहमध्ये बोलत होता. या सगळ्यांच्यावरती पाकिस्तानी सरकारनं 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय यांना पकडून देण्यासाठी. पण या चौघांना अजूनही पकडता आलेलं नाही. हे बक्षीस जाहीर करून देखील आता जवळजवळ 14-15 दिवस झाले, पण तरीही काश्मीरी लोक अशा प्रकारे पैशासाठी आपल्या लोकांना सध्या विकायला तयार नाहीत. कारण काश्मीरी लोकांचं एक क्लिअर आहे की पाकिस्तानपासून वेगळं व्हायची वेळ आता आलेली आहे. त्यामुळं आतापर्यंत काही इतर नेत्यांना अटक झालेली आहे. याच्याशिवाय जवळजवळ 1400 पेक्षा जास्त सामान्य लोक आणि इतर आंदोलनकर्त्यांना देखील अटक झालेली आहे. या गोष्टी पाकिस्तानच्या हातात राहिल्या नाहीत. फक्त लोकांचं अन्न पाणी बंद करून काही होत नाही. धान्याचे ट्रक तुम्ही किती अडवा, त्याच्यावरती लोक उपाय काढतील, पण पाकिस्तानचे दिवस भरलेले आहेत, असं सरदार अमन खान काश्मीरी यांनीच सांगितलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तान वेळही गमावत चाललाय आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हा विश्वास देखील गमावत चाललाय. इथल्या अनेक लोकांच्या मध्ये सुरुवातीला असा एक भावना होती की काश्मीर हा पाकिस्तानमध्ये असला तर काश्मीरचं काहीतरी भलं होईल, पण तो विश्वास आता इथल्या लोकांचा देखील उडत चाललाय. अशांची संख्या कमी असली तरी देखील काही लोकांना वाटत होतं ती संख्या देखील आता रोडावत चालली. सगळे लोक आंदोलनामध्ये रस्त्यावर आहेत. नेमकं काय काय घडेल भविष्यात हे सांगता येत नसलं तरी भारताला संधी आहे. आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलेलं होतं. नेमकं काय घडतंय त्याच्यावर आपलं लक्ष राहीलच. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.